नमस्कार, मी उज्ज्वला सुटे. श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टद्वारा संचालित चाय ब्रेक कट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मित्रहो, चाय ब्रेक कट्टा या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण या ठिकाणी अनेक विषयांवर आतापर्यंत चर्चा ऐकल्यात आणि आजसुद्धा आपण एका नवीन विषयाला घेऊन या ठिकाणी चर्चा करणार आहोत. आणि हा चर्चेचा विषय आजचा आहे स्पर्धा परीक्षा आणि आजचा तरुण. तर मित्रहो, आज आपण या ठिकाणी आमंत्रित केलेला आहे चर्चेसाठी प्राध्यापक गजानन कोरे सर यांना. नमस्कार सर. चाय ब्रेक कट्टामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. सर, आपण या ठिकाणी चर्चा सुरू करण्याअगोदर मी प्रेक्षकांना अल्पसा परिचय आपला करून देते. तर प्रेक्षक हो, प्राध्यापक गजानन कोरे सर हे दर्यापूरसारख्या ग्रामीण भागातून पुढे आलेले आहेत. सरांनी अविरतपणे 20 वर्षापासून स्पर्धा परीक्षेमध्ये आपलं कार्य केलेलं आहे. त्यांच्या माध्यमातून बहुजन हिताय बहुजन सुखाय या अकॅडमीच्या माध्यमातून अनेक गोरगरीब विद्यार्थ्यांना मार्गदर्शन झालेलं आहे आणि त्या माध्यमातून ते सरकारी पदावर सुद्धा लागलेले आहे. तर या सरांना म्हणजेच प्राध्यापक गजानन सरांना दर्यापूर भूषण पुरस्कार, चांदूर बाजार भूषण पुरस्कार आणि संत गाडगे महाराज भूषण पुरस्कार यांनी सुद्धा सन्मानित करण्यात आलेलं आहे. तर असं उमदं व्यक्तिमत्व आज आपल्याला या चाय ब्रेक कट्ट्याच्या माध्यमातून लाभलेलं आहे. तर आपण सरांशी अगदी मनमोकळेपणाने या ठिकाणी चर्चा करणार आहोत. तर सर, आपण आता चर्चेला सुरुवात करूया. सर, सर्वप्रथम माझा तुम्हाला एक प्रश्न आहे की स्पर्धा परीक्षेची जी चळवळ आपण उभी केलेली आहे याची प्रेरणा आपल्याला कुठून मिळालेली आहे आणि याचं स्वरूप कसं आहे? धन्यवाद मॅडम. मी सर्वप्रथम दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्ट अमरावती यांचं या ठिकाणी मनापासून मी आभार मानतो, कारण त्यांनी या चहा कट्ट्यावरून मला आपल्या या सर्व बहुजन मुलामुलींसमोर नेण्याचा हा जो उपक्रम केला त्याबद्दल मी प्रथमतः त्यांचं या ठिकाणी आभार मानतो. आता या ठिकाणी हे जे माझं काम सुरू आहे हे मागच्या 25 वर्षापासून सुरू आहे. ग्रामीण भागातील आपला तरुण ज्याला कुठेही आपल्या या भागामध्ये कुठल्याही रोजगाराच्या संधी नसल्यामुळं स्पर्धा परीक्षा हा एक विषय असा होता मॅडम की या माध्यमातून आपण आपल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना कुठंतरी रोजगार उपलब्ध करून देऊ शकतो ही माझी खात्री झाली होती. आणि त्या माध्यमातून मग अभ्यास करताना जेव्हा महापुरुषांचे विचार माझ्या डोक्यात आले तेव्हा सर्वप्रथम मला बुद्धाची जी काही त्यांचा जो त्याग होता त्या त्यागामधून मला खूप काही शिकायला मिळालं. आणि त्या माध्यमातून मग माझं हे काम अगदी शून्यातून हे सुरू केलेलं काम, अगदी 5 विद्यार्थ्यांवर सुरू केलेलं काम आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास 9,500 विद्यार्थी आपले या चळवळीतून सहभागी म्हणजे सक्सेस झालेले आहेत. क्लास 1 वर्गापासून तर क्लास 4च्या वर्गापर्यंत आपले विद्यार्थी विविध जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यांमध्ये आपल्या वेगवेगळ्या पदांवर कार्य करत आहेत. नक्कीच सर, आपण याला मी तुम्हाला म्हटलं की स्पर्धा परीक्षा चळवळ, तर नक्कीच आपण जी चळवळ उभी केलेली आहे आणि त्या माध्यमातून अनेक विद्यार्थी आपण घडवलेले आहेत. तर सर, ग्रामीण भागातून जे विद्यार्थी आपल्याकडे येतात तर यांना या ज्या ग्रामीण भागातले विद्यार्थी असतात ते शहरी भागातल्या विद्यार्थ्यांच्या मानाने कमी पडतात, तर यांना या प्रभावाखाली आणण्यासाठी आपण कुठले प्रयत्न करतात? मॅडमने हा प्रश्न अत्यंत मुद्देसूद विचारलेला आहे की आज शहरी भागाच्या तुलनेमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे प्रश्न फार गंभीर आहेत. आणि माझं शिक्षणच हे ग्रामीण भागात झालं असल्यामुळं मला त्या प्रश्नाची जाणीव होती. आणि म्हणून मग ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कसं तयार करायचं हे मला चांगल्या प्रकारे माहिती होतं. आणि म्हणून मी अगदी सोप्या पद्धतीनं त्यांना हा विषय जो आहे स्पर्धा परीक्षा हा शिकवण्याचं एक आपण त्याला जे हे म्हणतो एक टॅलेंट जे आत्मसात मी ते केलं. आणि त्या माध्यमातून मला ते गवसलं पण फार चांगलं, कारण माझा या कामामागचा जो उद्देश होता तो फार मोठा होता. कारण मला नुसतं स्पर्धा परीक्षेतून विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देणं एवढा विषय माझा कधीच नव्हता. तर त्यांना हा देश कळला पाहिजे, या देशाचे प्रश्न कळले पाहिजे, या देशाची अर्थसत्ता, धर्मसत्ता, प्रसार प्रचार माध्यम सत्ता या सर्व सत्ता त्यांना मिळाल्या पाहिजे, त्या सर्व सत्तांमध्ये त्यांचा सहभाग असला पाहिजे. हा एक मोठा उद्देश घेऊन मॅडम आपण हे काम हाती घेतलेलं आहे. त्याच्यामुळं मला ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांकडे जेव्हा मी पाहिलं तेव्हा त्यांचे जे इंग्रजी गणिताचे प्रश्न जे त्यांचे होते ते कशाप्रकारे आपण सॉल्व्ह करू शकू याच्यावर मी फार जास्त चिंतन केलं, मनन केलं. आणि त्याच्यातून मला ज्या गोष्टी गवसल्या त्या मी त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या. अत्यंत म्हणजे आपण त्याला मेहनत म्हणू की अगदी सकाळी 3 तास आणि पुन्हा संध्याकाळी 3 तास असे रोज 6 तास आजही मी सातत्याने या विद्यार्थ्यांसाठी देतो आहे. त्याच्यामुळंच हे विद्यार्थी तयार होत आहेत. बऱ्याच ठिकाणी या क्षेत्राचं व्यावसायीकरण झालेलं आहे
आणि व्यावसायीकरणामध्ये काय होते की कोर्स घेणे, फी घेणे हा विषय फार मोठा आहे. परंतु माझा इतिहास असा आहे की एक आमच्याकडे भांडे घासणारी बाई आहे, जी सध्या अमरावती RTOच्या कार्यालयामध्ये वरिष्ठ सहाय्यक म्हणून कार्यरत आहे. ती अगदी दर्यापूरला डॉक्टर रहाटे सरांकडे ती भांडी घासायची काम करायची. याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की कुठल्या पद्धतीचे लोक आपल्या या वर्गामध्ये हे विशिष्ट मार्गदर्शन घेऊन तयार झालेले आहेत. तर ती भांडी घासणारी बाई जी 7वा वर्ग पास आणि 8वा वर्ग नापास होती, तिलासुद्धा हे सगळं ज्या पद्धतीनं मिळालं पाहिजे त्या पद्धतीनं तिला मिळालं. आणि ही पद्धत म्हणजे नेमकं काय आहे, खरं तर हे सगळ्यांना जाणून घेण्याची खूप उत्सुकता असते. तर ही पद्धत म्हणजे साधारणतः आपल्याला जो एक मेंदू मिळालेला आहे, त्या मेंदूमध्ये वारंवार आपण एखादी गोष्ट बिंबवली तर ती आपल्या लक्षात राहते. तर तशा प्रकारे हे जे आपल्या बुद्धीचं जे गमक आहे की एकच एक गोष्ट जर आपण वारंवार जर बिंबवली तर ती आपली लक्षात राहते, ते परमनंट मेमरीत जाते. आणि परमनंट मेमरीत गेलेल्या गोष्टी आपण कधीही विसरत नाही. कारण ह्या ज्या परीक्षा आहेत ह्या नुसतं अभ्यासाच्या नसून त्या वेळेच्या असतात. टाईम मॅनेजमेंट याच्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणून या टाईम मॅनेजमेंट म्हणजे 32 सेकंदामध्ये आपल्याला एक MPSCचा किंवा सरळ सेवा भरतीचा कुठल्याच स्पर्धा परीक्षेचा प्रश्न सोडवावा लागतो. त्याच्यामुळे जसं आपण आपलं नाव सांगतो तितक्या फास्ट आपल्याला उत्तरं लिहिता आली पाहिजे. आणि अशा पद्धतीची तयारी मी करून घेत असल्यामुळं ती एक सामान्य भांडे घासणारी बाईसुद्धा आज चपराशी या पदावरती पहिले सिलेक्ट झाली. त्याच्यामुळं तिनं स्वतः मेहनत केल्यामुळं तिचा सो जागा झाला. आणि हा सो जेव्हा माणसाचा जागा होतो तेव्हा तो मग माणूस कसा पुढं जातो. मग तिनं ते 10वीचा फॉर्म भरला, मग ती 10वी पास झाली. त्याच्यानंतर ती 12वी झाली, ग्रॅज्युएट झाली. अर्थसंख्यिकी विभागामध्ये ही बाई क्लास 4 लागली होती. रणदिवे मॅडम म्हणून आजही ती अमरावती आपल्या RTO ऑफिसमध्ये वरिष्ठ सहाय्यक म्हणून कार्यरत आहे. हे अगदी बेसिक उदाहरण आहे माझ्या क्लासमधून म्हणजे माझ्या वर्गामधून घडलेलं आहे. तिथपासून तर क्लास 1 ऑफिसर म्हणजे वर्षा भाकरे, ज्या अमरावतीला आत्ता DPO म्हणून कार्यरत होत्या, आता त्या सहसंचालक आहेत अमरावती ऑफिसला अर्थसंख्यिकी विभागाच्या. ह्या टॉपच्या आपल्या या मार्गदर्शनातून घडलेल्या महिला आहेत. तर अशा प्रकारे मॅडम हा प्रवास आपला आहे. नक्कीच सर. फुले शाहू आंबेडकर महाराजांचे जे विचार आहेत ते केवळ लोकांना सांगायचं नाही तर ते आचरणात आणून तुम्ही विद्यार्थी घडवलेले आहेत. खूप मानाची गोष्ट आहे, खूप अभिमानाची गोष्ट आहे ही. तर सर मला पुढचा प्रश्न हा विचारायचा आहे की बदलत्या काळानुसार स्पर्धा परीक्षेचे जे स्वरूप आहे ते सुद्धा बदलत चाललेले आहे. तर त्यासाठी तुम्ही विद्यार्थ्यांसाठी कुठलं मार्गदर्शन करत असता? तर स्पर्धा परीक्षा हा विषयच तसा चॅलेंजिंग आहे. याच्यासाठी आपल्याला आज सोशल मीडिया द्या, अनेक मीडियामधले जे काही विशिष्ट असे काही दालनं आहेत त्या दालनाचा जास्तीत जास्त वापर करून आज पूर्ण आता या सोशल मीडियामुळं आपल्या या अँड्रॉईड मोबाईलमुळं पाहिजे ती माहिती आपल्याला मिळू शकते. परंतु अलीकडची पिढी या चांगल्या एका साधनाचा उपयोग योग्य पद्धतीनं न करता ते चुकीच्या पद्धतीनं करताना दिसतात. आणि म्हणून आमचं असं म्हणणं असतं की याचा वापर आपण चांगला केला पाहिजे या सोशल मीडियाचा. म्हणजे हार्ड वर्क करायचं की म्हणजे स्मार्ट वर्क करायचं? स्मार्ट वर्क करण्याची खूप गरज आहे मॅडम. स्मार्ट वर्क जर आपल्या विद्यार्थ्यांनी केलं तर आज मला असं वाटतं की ज्या काही गव्हर्नमेंटच्या नोकऱ्या निघतात, सरकारी नोकऱ्या असतात, ते आपले मुलं मिळू शकतात. त्याच्यामध्ये मला कुठल्याही प्रकारचं माझ्या शंका नाही, कुठलंही दुमत नाही. नक्कीच सर. मित्रहो, चाय ब्रेकच्या कट्ट्यावर आपण अनेक विषयावर या ठिकाणी चर्चा ऐकल्यात. आपण प्रतिसादसुद्धा देतात आणि जे प्रेम आम्हाला मिळत आहे त्याबद्दल संपूर्ण टीमकडून खूप खूप धन्यवाद.